तुझ्या आईचा घो तुझ्या, तू माझं प्रोफेशन कसं काय काढू शकते रे, तू भारी तुझ्या घरी, असं सागर कारंडे आज तन्वीला बोललाय. का तर त्या दोघांचं बेकारवाला भांडण झालेलं आहे. आणि कारण काय होतं, कारण एवढंच होतं की तन्वी काहीतरी बोलत होती तुझ्या प्रोफेशन वरून, की त्या कॉमेडीवरून, की तू सारखं कॉमेडी करत राहतो, तू कॉमेडी करून कॉमेडी कॉमेडी विषय झाला. आणि भाई साहेब जो सागर कारंडे जो पेटलाय, पेटलाय म्हणजे तो डायरेक्ट शिव्या द्यायला लागलाय, डायरेक्ट आईचा घो पर्यंत गेलाय तो. आता ही शिवी अलाउड का युट्यूबला मला माहित नाही, पण मी देतोय म्हणून तिकडे जे होईल ते पाहताय. असं त्यांचा विषय झालेला आहे सुरू आता. आता याच्या पुढे काय होईल काय माहिती. कारण ती तिकडे हात पाय मारत सुटलेली, तिकडे रडत रडत चाललेली आहे, इकडे सागर कारंडे फूट पेटून उठलाय. आणि अख्खा क्राऊड सागरच्या साईडने, म्हणजे तो तन्वीचा ग्रुप, ती राधा आणि तिच्यासोबतची आहे ती रुचिता, त्या दोघी सोडल्या की त्या सगळ्या सागरच्या बाजूने. आता त्यांनी प्रोफेशन काढलं का नाही माहित नाही, बट तिनं ते 2 वाक्य ती बोलली होती कॉमेडीवर. तिचं म्हणणं काय होतं काय माहिती. तिनं नंतर बिग बॉसला सांगितलं की मी असं असं म्हणत होते, बट तू जेव्हा मेन मध्ये बोललीस तेव्हा तर नव्हतं असं काही वाक्य. आता ती नंतर बोलत होती, पण सागरने तेवढं अडवून ते मध्ये भांडणं सुरू केली. काय झालं काय माहिती, पण काहीतरी मॅटर नक्की आहे. दुसरा विषय झालाय ओमकार आणि विशालमध्ये, ही धक्काबुक्कीची भांडणं झालेली आहेत. एक तर बिग बॉस मध्ये धक्का एकमेकाला अलाउड नाही, तर त्या ओमकारने त्या विषयाला धक्का मारलेला आहे 100%. त्याने ते हातात कॅरेट काय ते पण उचललं होतं त्याला मारायला, बट ते सोडून गेलं. पण धक्का त्यांनी 100% मारला. आणि विशालने खूप स्मार्टली गेम खेळून त्याला काहीच केलं नाही. तो जस्ट हसत होता की आता त्याला वाटेल का बिग बॉसला इव्हिक्ट करतील वगैरे, पण बिग बॉसने ते पण नाही केलं. पण त्याने त्याला धक्का मारलाय. भाऊच्या धक्क्यावरती हा पॉईंट उठणार म्हणजे उठणार, तुम्ही लिहून घ्या. आणि याच्यावरती मॅटर होणार, त्या ओमकारला वॉर्निंग भेटेल ना, काही ना काही पनिशमेंट भेटू शकते. किंवा तेज भाऊ त्याची खरडपट्टी काढतीलच. बट विशाल नीट खेळला. विशालने त्याचा गळा वगैरे दाबला असेल किंवा मग त्याचा खरचटला वगैरे असेल, ती होतं यार, कुस्तीमध्ये कुस्ती चालू होणारच मॅटर. पण ढकल्या नव्हतं पाहिजे. गळा दाबला असला तर ते बिग बॉस पाहूनच घेतील काय झालंय. आणि ते दोघं असे कुत्र्यासारखे भांडत होते. तू भोक ना, तू भोक ना. अरे भुंकणं असतं रे, अरे कुत्र्या भूक काहीतरी असं बोलतात मराठीमध्ये. तू हिंदीमध्ये का बोलतोय यार ते मराठी बिग बॉस मध्ये. शिवाय तो ओमकार बोलतोय. विशाल तर ठीक आहे यार, तो समजू शकतो. पण तू ओमकार तू हिंदीत का बोलतोय. गला छोड मेरा, गला छोड, मुझे दुख रहा है, दर्द हो रहा है, तू भूक मत अभी, मैं इतना ही भूकूंगा. अरे हे काय चाल रहा है बे, सॉरी, हे काय चाललंय बे. मराठीत बोला यार काहीतरी, मराठी बिग बॉस आहे. सो अशा सगळ्या मॅटर झालेल्या आज, म्हणजे आज बऱ्यापैकी मॅटर झालाय. पहिला तर तो गेम, त्या गेमच्या आईच्या गावात पाय एवढा किचकट गेम कोण देतं यार. 2 जण इकडे उभे करा, परत त्या दोघांना 2 जण घ्या, मग पळा, ते कापसा कशात तरी भरा ते मेंढ्यांमध्ये, नंतर तो लांडगा कोणतरी येणार, एकमेकांचे सिक्रेट वाचणार, तो सिक्रेट ओळखणार, तो ठीक आहे, नाही तर मग तू परत नॉमिनेट होणार का. काहीतरी काहीतरी सोपं द्या यार. त्यांनाही कळत आम्हालाही कळत. काहीतरी सोपं आणा ना यार. सोपं नाही का काही, आले एकमेकाला मारा, फटका, तिकडे बजर दाबा, पळा बिळा, रेस लावा, स्विमिंग पूल मध्ये उडी मारा, तिथलं पाणी प्या, असं काहीतरी काम द्या. हा येण्यावाणी करताय. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात मेन आजची गोष्ट, उपोषण. म्हणजे बाहेर तर ठीक आहे, रस्त्यावरती होते उपोषण, आपण पाहतोय. अन्यायविरुद्ध आवाज उठण्यासाठी उपोषण होते, झालं पण पाहिजे. बिग बॉसच्या घरात उपोषणचं काय कारण आहे. चावी, त्या सोनालीची चावी हरवली. बरं, कोणी भेटत नव्हती कोणाला, कोणी सांगायला तयार नाही, आणि कोणी सांगणार पण नाही, कोणी चोरलेली. बट मला डाऊट आहे एका व्यक्तीवरती, मी तुला सांगतो शेवटला. ती चावी हरवली, सगळे शोधतात ते कुठे कुठे काय. बिग बॉसने ऑर्डर पण दिली का आता त्या चावीचं काही काम नाही, चावीचं काम झालेलं आहे, ज्याच्याकडे असेल त्यांनी गपचूप स्टोर रूम मध्ये आणून द्यावी. आता सगळे तयार झाले की स्टोर रूम मध्ये कोण जाते पाहायला. बट जायला तर कोण तयार नाही. कारण जर कोणी स्टोर रूम मध्ये गेलं, महाराष्ट्राला जर दिसलं, महाराष्ट्र त्या व्यक्तीला खूप जास्त शिव्या घालली, मी पण घालेल हा व्यक्ती चोर आहे, तसं होईल. त्यामुळे ती व्यक्ती गेली नाही. त्या व्यक्तीनं काय केलं, बाथरूम मध्ये चावी फेकून दिली असेल. ती नंतर सागर कारंडे, तो सचिन आणि ओमकार, सॉरी आयुष, या तिघांना भेटली, दिसली का ते तिघ एकत्र होते. ते सगळे मस्ती मस्ती किंवा एका टिंगल्यामध्ये 14 जण 13 जण त्याला बोलतात तुम्ही लपवले असेल वगैरे वगैरे, तुम्हीच टाकले असेल तिघांमध्ये. हा मॅटर झालाय. आता ते तिघं बसलेत उपोषणाला की आम्ही जेवणार नाही म्हणजे नाही. बिग बॉसने आम्हाला सांगावं कोण चोर आहे, तर आम्ही जेवेल, नाही तर नाही जेवणार, संपला विषय. आता बिग बॉस वाल्यांनी तो सीन पाहिलाय, चावी चोरतानाचा किंवा चावी टाकतानाचा, किंवा त्यांचे एडिटरने तो एडिट करून टाकलाय, किंवा जेव्हा ते झालं तेव्हा कॅमेरा रोलच होत नव्हता. आता बिग बॉस वाले चमन चोंगे एक नंबरचे, तर दाखवत नसेल तर ऍटलीस्ट दाखवा तरी रे, आम्हाला तरी कळू दे कोण चोर आहे, कोणाचं कॅरेक्टर काय. आता 17 कॅरेक्टर आम्ही डोळ्यासमोर पाहतोय, सगळं चांगलं वाटतं, चोर कोण आहे भाई. मला 1-2 लोकांवरती डाऊट आहे, बट काय माहिती कोण चोर आहे.
पण चोर नक्की काढला पाहिजे. त्यामुळे हे तिघं आता उपोषणाला बसलेत. तिघं उपोषणाला बसले याचा अर्थ जेवण नाही भेटले, भूक लागली, त्यामुळे डोक्याचा पारा जरा चढतो. त्यामुळे सागरचा चढला होता बऱ्यापैकी. त्यात त्यांनी त्याचं प्रोफेशन काढलं कॉमेडी. म्हणजे ज्या महाराष्ट्राला सागर कारंडे ॲज अ कॉमेडी माहिती, त्या सागर कारंडेचं तू कॉमेडी काढते यार. अवघड आहे यार, खूप अवघड आहे. आणि ती तन्वी खूप जास्त बेकार आहे. बेकार म्हणजे ती काय करते, तिच्या आतमध्ये किती गुण आहेत, रंग आहेत तिचे, तिला माहिती. एक तर सागर कारंडेवर भांडणं केली, बिग बॉस पुढे येऊन कन्फ्युजन केलं कॅमेरा पुढं. नंतर ती काय नाव तिचं, दीपाली सय्यद म्हणून, तिला काहीतरी बोलून गेली. ही तिच्या पुढे अशी नाचते. ओके, म्हणजे भांडणं केली, कन्फ्युशन केलं, नाचली, नाचून झाली, आतमध्ये गेली, रडत रडत, नाही नाही नाही, रडत रडत गेली. हे आपटत बसली आणि रडायला लागली. तर म्हणजे एका मिनिटामध्ये 5 का 6 गुण दिसले तिचे. करायचं काय, समजायचं काय नक्की आम्ही यार, तू काहीतरी नीट वाग. मान्य तुला गेम खूप जास्त कळलाय, कारण तू सर्वांना विचार सुटली कॅप्टनशिपसाठी, मला हेल्प करशील का वगैरे वगैरे. हे असं पहिल्या दुसऱ्या चौथ्या दिवशी कोण नाही विचारत. ती एवढं स्टडी करून आलेली एकतर, नाही तिला कोणतरी सांगितलं की असं वागायचं. बट ती एवढं वागते आणि मग ती एवढा रंग का दाखवते. तू खूप वाईट दिसते, पता आहे माहिती काय केलं, खूप जास्त वाईट दिसते. मला पण थोडं वाईट वाटते ती यार, की एवढं का ती क्रिंज करते. तन्वी, मागच्या वेळेसची जान्हवी, सेम झाले सेम. जान्हवी लास्टला सुधारली होती, तन्वीचं नाही माहिती. प्रत्येक गेम झाला काही रडरड असते, प्रत्येक काय झालं का भांडणं असते. आता तो गॅसचा विषय, त्या साईडला मी तन्वीच्या साईडला आहे. सिरियसली असं नाही की मला तन्वी आवडत नाही, पण तन्वीच्या साईडने मी बाजू घ्यायला तयार आहे. कारण काय झालं, ती जी दीपाली होती ती गॅस तेल चालू करता येत नव्हता. ती विचारत होती अरे हा कसा करायचा, नॉर्मल तिने विचारलं. ही बिचारी गेली सांगायला की बटन दाबा, हे असं करा, हे असं होतं. तू कशाला मला सांगायला येते. अरे बाहेर ती बिचारीने सांगितलं, मकर संक्रांतीचा दिवस आहे, गोड गोड बोलायचा दिवस आहे. ती बिचारी सांगायला आली आहे की ताई असं करा. तू कशाला मला सांगायला येते, तू नको सांगू, मी तुझ्याशी बोलते का. अरे हे काय, ती बिचारी मदत करायला आली होती ना, मान्य आहे ती फुटेज घ्यायला आली होती, पण ती मदत केली यार, समजून घ्यायचं. त्याच्यावरून पण किती भांडणं झाली. आणि ती किती ओरडते तानी यार, किती 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 ओरडते. तिला 1000 जण गप करतात तरी ती 1001 वेळा परत बडबड करतेच. तर तिचा तो कमी करा यार, कमी करा, खूप अवघड आहे. आणि विषय आला आता इव्हिक्शनचा, की 9 जणांमध्ये कोणाला बाहेर काढणार. 3 कॅन्डिडेट असे आहेत जे 100% त्या तिघांपैकी एक जण बाहेर आहे. 100 125.3% त्या तिघांपैकी एक जण बाहेर आहे. एक रोशन भजनकर, दुसरी दिव्या शिंदे आणि तिसरी राधा पाटील. तिघांमधलं एक कोणीतरी बाहेर जाणार, कारण बाकीचे जे 6 जण आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्याला वोटिंग बऱ्यापैकी चाललंय. आणि त्यांचा काही विषय येत नाही, कारण त्यांचा बिग बॉसमध्ये ना काहीतरी रिझनमुळे त्याला ठेवलंय. जसं प्रभू, करण, दीपाली सय्यद पण बाहेर नाही काढणार. अजून कोण कोण बाहेर आहे, माझ्या विशाल पण आहे. सो विशाल नाही वाटतं, बट ते जे 6 जण आहेत त्याच्यामध्ये बाकी सगळे प्रॉपर आहेत. राहिले हे 3 जण, हे तिघांचं खूप जास्त अवघड आहे. आणि माझं असं वाटतंय की रोशन भजनकरला बऱ्यापैकी बाहेर सपोर्ट चाललाय. जसं मी रील्स पाहतोय सोशल मीडियावरती, त्याला सपोर्ट जातोय. दिव्या आणि राधा, प्रॉब्लेम असा झालाय की राधा पाटील थोडं ठीक आहे, चालले. दिव्या पण काम करते, वोट करते, पण जास्त भांडत नाही. आणि रोशन फक्त टास्क करतोय बस. बाकी रोशन कोणामध्ये दाखवत पण नाहीये, दिसत पण नाहीये. का बिग बॉसवाले त्याला दाखवत पण नाही, काय माहिती. बट काहीतरी जण आहे ह्या तिघांमध्ये एक जण बाहेर जाणार. आता कोण जाते काय जाते. आणि जर नाही इविक्शन झालं तर मग तसंच ठेवतील, नेक्स्ट वीकला कोणतरी बाहेर काढतील आणि तिसऱ्या वीकला कोणीतरी एक एंट्री परत बाहेर घेतील. काय होतं काय माहिती बिग बॉसमध्ये. तुम्ही पण पहा, मी पण पाहतो. आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे 10 सबस्क्रायबर झालेले आहेत, आज एक वाढलाय. तुम्ही जर केलं तर 11-12 होईल. सो प्लीज सबस्क्राईब करा. टिल देन, थँक्यू सो मच.